बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिमूल्य नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधील स्तोत्रसंहितेचा 32वा अध्याय व त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण असे पाहतो की ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. जगाच्या दृष्टीने धन्यता पाहिली असता धन्य व्यक्ती तोच आहे जो आर्थिकदृष्ट्या धनवान आहे, ज्याच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहे, ज्याच्याकडे चांगला व्यवसाय आहे, ज्याच्याकडे चांगली नोकरी आहे व ज्याच्याकडे धनाची रेलचेल आहे, ज्याच्याकडे इतर सोयीच्या गोष्टी आहे, तो जगाच्या दृष्टीने सुखी व्यक्ती आहे, तो जगाच्या दृष्टीने धन्य व्यक्ती असा आहे. जो कोणी जगाच्या दृष्टीने आशीर्वादित होण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा निर्णय चुकलेला असा आहे, आणि जो कोणी देवाच्या दृष्टीने आशीर्वादित होण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा निर्णय योग्य आहे. त्याकरिता प्रभू श्री ख्रिस्त जो देव असताना मानवरूप धारण करून या जगामध्ये आला व आपण पापी असताना प्रभू श्री ख्रिस्त आपल्या पापाकरिता मरण पावला व मरणातून तिसऱ्या दिवशी गौरवाने उठवला गेला. असा विश्वास जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला व त्याला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला तर आपण देवाच्या दृष्टीने धन्य व आशीर्वादित होऊ शकतो. फक्त निर्णय आपल्या हातामध्ये आहे. देवाच्या दृष्टीने धन्य व्हायचे आहे किंवा मनुष्याच्या दृष्टीने धन्य व्हायचे आहे. निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला.